कारण आम्ही गरीब गावाकडून आलेलो आहे, आम्ही भरतोय पैसे, टायपिंगचे पैसे भरतोय. आता जर निकाल नाही लागला तर स्कोर आहे पण शुअर नाही आहे, बसल नाही बसल किती दिवस टायपिंग करीत राहायचं. त्याच्यामुळे दुसऱ्या एक्झामचा पण अभ्यास करता येत नाही. आज लागेल उद्या लागेल, आज लागेल उद्या लागेल. त्यामध्ये मुलांचं एकतर टायपिंग करण्यामध्ये नाहीतर ते टेलिग्राम चेक करण्यामध्ये वेळ चाललाय आणि त्यामुळं अभ्यासाकडे पण पूर्ण त्यांना अवधान देता येत नाही, अभ्यास करता येत नाही. 4-5 वर्षापासून अभ्यास करतायत. मुलांना नोकरीची फार गरज आहे. 7,000 म्हणजे फार मोठा नोकरी संधी मुलांना. मग ह्याच्या मायाजाळातून बाहेर पडण्यासाठी मुलं ती एक संधी म्हणून पाहत आहेत. पण नेमकं आता आयोग जाहीर करत नाही तारीख नेमकी किंवा पुढचं कसं असेल दिशा देत नाही. मुलांनी खूप संभ्रम आहे आणि मुलांमध्ये असंतोष पण वाढत चाललाय. 100-200 मुलं तर शेतकऱ्याचे असतील. जेव्हा आमच्यासारखे वडील जेव्हा दिवसभर रानात कष्ट करतात त्यावेळेस आमच्यासारखा मुलगा कुठेतरी तर पुण्यात येऊन शिकू शकतो. नमस्कार, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की मागील 5-6 वर्षापासून विद्यार्थी लिपिक आणि टंकलेखक या पदासाठी स्किल टेस्ट जे आहे त्याच्यासाठी टायपिंगची प्रॅक्टिस करत आहेत. परंतु MPSC कुठल्याही प्रकारचं टाईम टेबल किंवा कुठल्याही प्रकारची डेट त्यांच्यासाठी देत नाही आहे. विद्यार्थी टायपिंग करतायत, त्यांना वेगवेगळ्या परीक्षांचा अभ्यास देखील करायचा आहे, परंतु टायपिंग स्किल होत नसल्यामुळे आणि त्याचं टाईम टेबल येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना नियोजन करता येत नाही. नक्की काय अडचणी आहेत, काय नक्की तुमची स्किल टेस्ट होत नाही आहे, काय किती दिवस झाले, किती महिने झाले असेल? तर मागच्या 30 एप्रिलला आपली एक्झाम झाली होती. त्याच्यानंतर 17 डिसेंबरला मुख्यचा पेपर झाला. पण आता ह्या 17 मेला जवळपास 5 महिने होतील पण अजून काही स्किल टेस्ट झाली नाही. आयोगाने निकालही लावलेला नाही आणि आयोग निकाल का लावत नाही याचं कारणही देत नाही. त्याच्यामुळे आम्ही लय संभ्रमामध्ये आहेत. कारण आम्ही गरीब गावाकडून आलेलो आहे, आम्ही भरतोय पैसे, टायपिंगचे पैसे भरतोय. आता जर निकाल नाही लागला तर स्कोर आहे पण शुअर नाही आहे, बसल नाही बसल किती दिवस टायपिंग करीत राहायचं. त्याच्यामुळे दुसऱ्या एक्झामचा पण अभ्यास करता येत नाही. बरोबर. हो. किती मुलं अभ्यास तयार करतात स्किल टेस्टची? सर आता बघा, जागा ओपनच्या 875 800 काहीतरी 850 जागा आहेत. मग त्या हिशोबाने 3 जणांचा रेशो घेतला तर असं टोटल 7,000 जागा आहेत. मग जर 7,000 जागामध्ये घेतलं तर फक्त 2-3 कॅटेगरी आपल्या त्यांना टायपिंगचे नाही. मग बाकी जवळजवळ एक 40,000 पोरं टायपिंग करत असतील. कारण काही ना माहितीच नाही आपण बसतं का नाही, पोरं टायपिंग करत राहतात नुसते. 40,000च्या आसपास पोरं टायपिंग करत असतील. आज 40,000 रिझल्ट लागलेलं नाहीये, आपण पास होऊ का नाही हे माहीत नाहीये, फक्त आशेवरती विद्यार्थी टायपिंग करतायत आणि त्याच्यामध्ये वेळ चाललाय. बाकी परीक्षांचा अभ्यास होतो का? बाकी कसं काय सर, जर 4-5 तास जर टायपिंगलाच गेले तर बाकीचा अभ्यास कधी होणार? बरं, सर्वांकडे तर लॅपटॉप नाही आहे प्रॅक्टिस करायला. आम्हाला सेंटरला जायला लागतं, येण्या जाण्यात वेळ जातोय परत. मग कधी करणार, नियोजन होतच नाही अभ्यासाचं. अच्छा, म्हणजे तुम्हाला सेंटरला जाऊन टायपिंग करावं लागतं हे, आणि याच्यामध्ये तुमचा वेळ पण जातोय आणि पैसा पण जातोय. काय सांगाल, काय अडचणी आहेत नक्की? आता सध्या बघायला गेलं तर काही मुलांकडं आता वैभवने सांगितलं तसं लॅपटॉप नाहीत आणि काही मुलांकडे टॅब पण नाहीत. तर ती मोबाईलला कनेक्ट करतात USB थ्रू आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करतात, जे रोज आपल्या टायपिंगच्या इन्स्टिट्यूटला नाही जाऊ शकत अशी मुलं. आणि आपण बघतोय तर खूप दिवस झालं आज लागेल उद्या लागेल, आज लागेल उद्या लागेल. त्यामध्ये मुलांचं एकतर टायपिंग करण्यामध्ये नाहीतर ते टेलिग्राम चेक करण्यामध्ये वेळ चाललाय आणि त्यामुळं अभ्यासाकडे पण पूर्ण त्यांना अवधान देता येत नाही, अभ्यास करता येत नाही. अशा सगळ्या स्थिती आहेत. त्यामुळं लवकरात लवकर रिझल्ट लागावा एवढीच माझी इच्छा. एकंदरीत विद्यार्थी पाठपुरावा करतायत, काय उत्तर काय येते? MPSC कडून सध्या ना लवकर यथावकाश लावण्यात येईल एवढंच सांगण्यात येत आहे सध्या. अच्छा, यथावकाश. तो यथावकाश मूवी पण आला नाही अजून, येईल लवकर. काय सांगाल तुम्ही, कशामुळे हे सगळं होतंय आणि काय हाल होत आहेत या टायपिंग करत असताना? आता गट ब आणि गट क ची पूर्वपरीक्षा होऊन साधारण 1 वर्ष उलटून गेले. 30 एप्रिलला पूर्वपरीक्षा झाली आणि गट क ची मुख्य परीक्षा झाली 17 डिसेंबरला. ते होऊन सुद्धा आता 5 महिने होतील. आणि गट ब चे बऱ्यापैकी बाकीच्या संवर्गाचे जे STI असेल, SO असेल, SR असेल यांचे रिझल्ट लागलेत. ग्रुप सीचे पण काही रिझल्ट लागलेत, पण क्लर्क आणि PSI 2023 ह्या दोन्हींचे रिझल्ट लागले नाहीत. आणि मुलांसमोर फार मोठा संभ्रम आहे की कोणत्या परीक्षेचा अभ्यास करावा. कारण पोरांना क्लॅरिटी पण नाही नेमकं आपण बसू का नाही बसू, काठावर आहोत का, नेमकं मार्क कट ऑफ किती लागेल. आता बाजारात वेगवेगळ्या चर्चा येतात. मुलं त्या गोष्टींना, ग्रामीण भागातली मुलं येतं त्या गोष्टींना बळी पडतात. नेमका अभ्यास कसा करावा, कोणत्या परीक्षेचा करावा. मग आता राज्यसेवेचा शेवटचा अटेम्प्ट आहे आणि बरेचशा मुलांना 1-4-5 वर्षापासून अभ्यास करतात. मुलांना नोकरीची फार गरज आहे. 7,000 म्हणजे फार मोठा नोकरी संधी मुलांना. मग ह्याच्या मायाजाळातून बाहेर पडण्यासाठी मुलं ती एक संधी म्हणून पाहत आहेत. पण नेमकं आता आयोग जाहीर करत नाही तारीख नेमकी किंवा पुढचं कसं असेल दिशा देत नाही. मुलांनी खूप संभ्रम आहे आणि मुलांमध्ये असंतोष पण वाढत चाललाय. मग त्याच्यामुळे आयोगाने आयोगाला खूप विनंती मनपूर्वक की आयोगाने लवकरात लवकर तारखा जाहीर कराव्यात. म्हणजे मानसिक आणि शारीरिक, आर्थिक या सगळ्याच गोष्टींना तुम्हाला अडचणीला सामोरं जावं लागतंय. काय सांगाल तुम्ही? 17 महिने जवळजवळ झालं स्किल टेस्ट व्हाय नाहीत. पोरांना टायपिंग करून करून कीपॅड हातात यायची वेळ झाली, ते कीपॅड हातात बटन हातात यायची वेळ झाली. आणि जेव्हा आमच्यासारखी खेडेगावावरनं मुलं इथे येतात, मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. जेव्हा इथे जवळजवळ या कॅम्पसमध्ये 400 पोरं आहेत. 400 मुलं जवळजवळ त्यातले 100-200 मुलं तर शेतकऱ्याचे असतील. जेव्हा आमच्यासारखे वडील जेव्हा दिवसभर रानात कष्ट करतात त्यावेळेस आमच्यासारखा मुलगा कुठेतरी तर पुण्यात येऊन शिकू शकतो.
तर माझ्या आयोगाला एवढीच विनंती, लवकरात लवकर त्यांनी स्किल टेस्ट घ्यायची व 17 महिने रखडले गेले, लवकरात लवकर घ्यावे, नाही तर आम्ही विद्यार्थी संघटनेने संबंध हितगुज करून आंदोलन उभा करू त्या संदर्भात. किती महिन्याचा खर्च किती आहे? जवळजवळ आम्हाला इथं जवळ 12,000 रुपये देत महिन्याला खर्च आले तर आम्हाला. आणि टायपिंगला किती पैसे लागतात महिन्याला? टायपिंगला 6 महिन्याची फी जवळजवळ 7,500 रुपये फी आहे. हे तुम्हाला ॲडिशनल खर्च वाढतोय तुमचा. निश्चित आयोगाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नक्की टायपिंग करत असताना किंवा मुख्य परीक्षेला ज्यावेळेस टायपिंगची परीक्षा येईल, मागच्या वेळेस आपण पाहिलं की ज्यावेळेस टायपिंग होती त्यावेळेस स्किल टेस्ट 2दा पुढे ढकलावं लागली. परत त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने टेस्ट चेंज करून, कीबोर्ड चेंज करून किंवा कम्प्युटर चेंज करून घ्यावं लागतात. काय सांगाल तुम्ही? सर तेच म्हणणं आहे मुलांचं सगळ्या. काही प्रॉब्लेम असा आहे, जे आयोगाने स्किल टेस्टचा जो क्रायटेरिया ठेवला आहे हा खूपच अवघड ठेवलेला आहे. प्रथमतः क्वालिफाईंग टेस्ट ही इतकी अवघड नसावी, हा माझं प्रथम मत आहे सर. आणि बरं ठेवली तरी पण प्रोसेस आहे ना सर, जशी UPSC फॉलो करते तसं प्रोसेस MPSCने पण फॉलो केली पाहिजे. कुठली आता सर डिसेंबरमध्ये एक्झाम झालेली आहे, तर अजून पण स्किल टेस्टचा रिझल्ट पण नाही लावलेला. तर मानसिक आणि आर्थिक हे विद्यार्थ्याला खूप त्रास आहे सर. आणि सगळे विद्यार्थी ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत. त्यामुळं आमची एवढी इच्छा आहे की आयोगाने प्रोसेस आहे ना फॉलो केली पाहिजे आणि लवकरात लवकर आहे ना ही प्रोसेस कंप्लीट केली पाहिजे. नक्कीच. तुम्ही काय सांगाल? हे एकंदरीत जी स्किल टेस्ट आहे, आता यांनी जसं सांगितलं की खूप अवघड आहे, काय सांगाल तुम्ही? सर, महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये अभ्यास करणारे सर्वसाधारणपणे ग्रामीण भागातील मुलं आहेत, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले मुलं आहेत. सर, डिसेंबरमध्ये मेन्सचा पेपर झाला आहे, जवळजवळ 6 ते 7 महिने झालं, अजून कोणताही निकाल लागलेला नाही. बाकी संवर्गाचे निकाल लागलेले आहेत. सर, आयोगाला एवढीच विनंती आहे की लवकर लवकर निकाल लावून आपली स्किल टेस्ट घ्यावी, कारण जे मुलं कट ऑफ क्लिअर करतात त्यांना पुढची प्रोसेस करायला बरं पडतं आणि जे मुलं कट ऑफ क्लिअर करत नाहीत त्यांना बाकीचा अभ्यास करायला सुद्धा सर चांगलं होतं. त्यामुळे आयोगाने लवकर लवकर स्किल टेस्टची तारीख जाहीर करावी आणि लवकर लवकर निकाल लावा, ही आमच्या विद्यार्थ्यांकडून विनंती आहे. निश्चितच. म्हणजे प्रत्येक परीक्षा ही कोर्टात जाते, रिझल्ट वेळेवरती लागत नाही. MPSCने निश्चित कुठेतरी धोरण निश्चिती केली पाहिजेत. विद्यार्थ्यांना कमीत कमी कारण काय आहे, का थांबवलं आहे, परीक्षा कधी होणार, ह्या तारखा जर दिल्या तर विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने नियोजन करतात येतं. निश्चितच MPSCच्या विरोधात किंवा परीक्षा होत नाहीत, रिझल्ट लागत नाही, स्किल टेस्ट होत नाही म्हणून प्रत्येक वेळेस जर MPSCच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करायचं असेल, मंत्रालयात खेट्या मारायच्या असतील, MPSC जर खेट्या मारायच्या असतील, तर विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की आंदोलन करायचं, हे आता सरकारने पण याचा विचार केला पाहिजेत आणि MPSCने पण विचार केला पाहिजेत. लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, विधानसभेच्या निवडणुका सुद्धा समोर आहेत. कमीत कमी त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि हा यूथ तो मतदार म्हणून त्यांच्याकडे पाहून राज्य सरकारने याचा विचार करायला पाहिजेत आणि लवकरात लवकर स्किल टेस्ट असेल किंवा इतर जे रिझल्ट पेंडिंग आहेत याच्यावरती कुठेतरी तोडगा काढून लवकर हे निकाल लावणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांची स्किल टेस्ट घेणं गरजेचं आहे आणि याच्यातून विद्यार्थ्यांची सुटका करणं गरजेचं आहे.